आणि अहमदनगरमधल्या मानवी वस्तीमध्ये बिबट्या घुसल्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली। बिबट्या घुसल्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले आणि बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। अहमदनगरच्या अंबिकानगर परिसरामध्ये भर दिवसा बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि 11:30 वाजल्यापासून या बिबट्याला जे आहे पकडण्याची कसरत जी आहे तर ती वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नागरिकांनी मोठी गर्दी जी आहे तर ती बिबट्याला पाहण्यासाठी केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। या बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे आणि तातडीनं वन विभागाची टीम असेल, पोलीस प्रशासनाची टीम असेल ती घटनास्थळी दाखल झालेली आहे। आवश्यक यंत्रणा ज्या आहेत तर त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। कधी हा बिबट्या या ठिकाणी आला होता, काय नेमकी परिस्थिती होती? साधारण 11:30च्या दरम्यान या ठिकाणी बिबट्याचं आगमन झालं आणि माझ्या मुलीने प्रत्यक्ष त्याला उडी मारताना पाहिलं। समोरचे रोशनीवाला आहे त्यांच्या घरात तो घुसलेला, त्यामुळं संपूर्ण भीतीदायक वातावरण झालेलं आहे। 1-2 लोकांवर त्याने हल्ला पण केलेला आहे, त्यात एक चांगलाच जखमी झालेला आहे। मुलं देखील शाळेत गेले, तुम्ही अगदी त्यांना शाळेतच थांबायला सांगितलं, काय परिस्थिती? शाळेतच थांबायला सांगितलंय आणि इथं घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। साधारणतः 2 तास झाले, सारे पब्लिक घाबरलेले आहेत, परिस्थिती फार गंभीर आहे। एकंदरीत जर बघितलं तर या बिबट्यानं 2 जणांवरती हल्ला केलेला आहे, त्यातील 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। मागच्या 2 तासापासून या बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न जे आहे तर ते वन विभाग आणि पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।